आपल्या महाराष्ट्राला पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे। राज्याचं राजकारण गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने बदलताना दिसतंय। आता जय पवार यांनी सुनेत्रा पवार 2029 मध्ये बारामती विधानसभा निवडणूक लढतील। अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, पण आता 2029 मध्ये सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं असं जय पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। मात्र खरंच सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील का? भाजप त्यांना मुख्यमंत्री पद देईल का? जर दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर सुप्रिया सुळेंना संधी मिळेल की सुनेत्रा पवारांना? या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात पवार नावाचा दबदबा गेल्या 5 दशकांपासून पाहायला मिळतोय। मात्र 2024च्या फुटीनंतर आता सर्वांच्या नजरा 2029च्या विधानसभा निवडणुकांकडे लागल्यात। जय पवारांनी सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारणात एका नव्या चर्चेला उधाण आलंय। पण हे राजकारण समजून घेताना आपल्याला इतिहासातील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा मागोवा घ्यावा लागेल। सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी, आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। शरद पवार गेल्या 57 वर्षांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत। ते 4 वेळा मुख्यमंत्री झाले, केंद्रात संरक्षण आणि कृषी मंत्री राहिले। अनेकदा अशी परिस्थिती निर्माण झाली की ते स्वतः किंवा त्यांच्या शब्दातील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकले असती। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे काँग्रेसपेक्षा जास्त जागा होत्या, पण पवारांनी मुख्यमंत्रीपद सोडलं। यामागे त्यांची एक वेगळी रणनीती होती। मुख्यमंत्री पदापेक्षा महसूल, गृह आणि अर्थ यांसारखी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवून पक्षाची पकड मजबूत करणं। मात्र याच निर्णयामुळे अजित पवारांसारख्या आक्रमक नेत्याची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली। आज असंही म्हटलं जातं, अजित पवारांनी अख्खं आयुष्य राजकारणात घालवलं, पण त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचता आलं नाही। ही वस्तुस्थिती आहे। अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी मुख्यमंत्री का केलं नाही, हा प्रश्न आजही अनेकांना पडतो। शरद पवारांनी नेहमीच समतोल राखण्याचा प्रयत्न केला। सुप्रिया सुळेंना त्यांनी दिल्लीच्या राजकारणात, तर अजित पवारांना राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्यासाठी मदत केली। पण जेव्हा मुख्यमंत्री पदाचा विषय आला तेव्हा कदाचित घराणीशाहीचा शिक्का बसू नये किंवा पक्षांतर्गत इतर ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढवू नये म्हणून त्यांनी पावलं मागे घेतल्याची चर्चा आहे। आता अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आहे। शरद पवारांनी जय पवार यांच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करून एक मोठी चाल खेळली असल्याची चर्चा आहे। सध्या अजित पवारांच्या निधनानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अजित पवारांचं स्वप्न मुख्यमंत्री होण्याचं होतं। आता ते स्वप्न सुनेत्रा पवार पूर्ण करतील असं म्हटलं जात आहे। या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवारांबाबत राज्यात सहानुभूती निर्माण होईल, याचा फायदा 2029च्या निवडणुकीत होईल असं म्हटलं जात आहे। पण भाजप सुनेत्रा पवारांना संधी देईल का? भाजपची आजवरची कार्यपद्धती पाहिली तर ते प्रादेशिक पक्षातील नेत्याला मुख्यमंत्री पद देण्यास फारसे उत्सुक नसतात, जोपर्यंत ती त्यांची राजकीय मजबुरी नसते। 2029 मध्ये जर भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर महायुतीचं अस्तित्व धोक्यात येईल। अशा वेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहणार आहे। जर भाजपने स्वबळाचा नारा दिला तर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांना युती करून लढावं लागेल, नाहीतर दोन्ही गट पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीकडे वळू शकतात। राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। अस्तित्वाच्या लढाईसाठी हे दोन्ही गट मवियासोबत हातमिळवणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मवियासोबत काम केलंय, त्यामुळे ते पुन्हा तिकडे जातील की स्वतःच्या बळावर निवडणूक लढवतील हे त्यावेळच्या जनमतावरच अवलंबून असेल। महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा मार्ग नक्कीच सोपा नाही। त्यांना आधी बारामतीचा गड जिंकावा लागेल आणि त्यानंतर महायुती किंवा मवियामध्ये आपल्या नावाची मोहर उमटवावी लागेल। मात्र असं असलं तरी सुनेत्रा पवार यांच्या समोर सुप्रिया सुळे यांचं आव्हान राहणारच आहे। जर महाविकास आघाडीला 2029च्या निवडणुकीत बहुमत मिळालं तर शरद पवार खेळी करून सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपद मिळवून देऊ शकतात। त्यामुळे सुनेत्रा पवारांना इतर खात्यावर समाधान मानावं लागेल। तसंच जर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवार भविष्याच्या राजकारणाचा विचार करून जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती देऊन त्यांना बळ देऊ शकतात। यामुळे पवार कुटुंबाचं राजकारण टिकून राहिलं आणि सत्ता त्यांच्या हातात राहील। एकूणच 2029चं राजकारण हे पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष, भाजपाची विस्तारवादी भूमिका आणि शिंदे अजित पवार गटाची अस्तित्वाची लढाई या भोवतीच फिरणार आहे। सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नामुळे राजकारणात नक्कीच खळबळ उडाली, पण ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना अनेक राजकीय अडथळे पार करावे लागतील। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।